जगदंबा लक्ष्मी माता की जगद्गुरु तुकाराम महाराज पार्वती धाव खाली आई आता पहाते सकाळी, धाव खाली आई आता पहाते सकाळी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपोटे, करियो शीतळ करियो शीतळ बहु झाली हळहळ, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपोटी, तुका मने डोई कै ठेवीन पायी, तुका मने डोई कै ठेवीन हे पायी, धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपोटे, विठाल पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः,
जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीच वंदू श्रीचरण श्री गुरुची आते नमस्कारुणी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका दयाच्या गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया शरण शरणाम म्हणता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मद दावाव्या सुभटा सर्व मंगल मंगले सेवे सर्वाधिकार शरणं त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा काय नाव गावाचं सोळगा 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 हिंडलगा आणि जिल्हा बेळगाव तालुका बेळगाव अर्थात बेळगाव शहरातली ही एक नगरी आहे सोळगा. इथे संपूर्ण जगाची आई असणारी माता लक्ष्मीच्या मंदिरांचं पुनश्च जीर्णोद्धार आणि त्या प्रतीर्थ आई मातेंच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठ आणि कलश आरोहणाचा कार्यक्रम गेली 7 दिवसापासून माता भगिनींच्या भजनाचा आनंद भारूड अन्नदान अधिक करून सर्व हे कार्यक्रम या माघ मासामध्ये उद्याच्याला कळसाची स्थापना आहे आईच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना आहे आणि धर्मवीर अशा प्रकारचे संभाजी महाराज भिडे हे कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे म्हणून असतील अलग लक्षामध्ये अधिष्ठान लक्ष्मी माता पांडुरंग परमात्मा हनुमंतराय विनेकरी मृदंगाचार्य ज्ञानोपाराय तुकोबाराय ज्ञानेश्वरी आदी गाथा सर्व वारकरी वृंद आणि रांगेत उभे असणारे सर्व कीर्तनकार मंडळी श्रोते मंडळीच्या सभेमध्ये बसलेली ही कीर्तनकार मंडळी माता भगिनी माझी आराध्य देवता गोमाता आणि भूमाता आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला दंडवत करून अल्पशा वेळेमध्ये अवंग संत श्रेष्ठ वैराग्यांचे महामेरू तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे त्याच्यामध्ये मागणी आहे प्रार्थना आहे आणि भगवंतासाठी झालेली व्याकुळताही महाराजांनी दर्शविली आहे असा तुकोबारायांच्या अंतःकरणात जे अधीरता निर्माण झाली की त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी तेही याच्यामध्ये महाराज व्यक्त केलेलं आहे म्हणून तुकोबाराय स्थिर द्या आवाज स्थिर म्हणजे याला काही पोह करू नका आवाजाला तुकोबाराय आईला विनंती करतात आई माझ्यासाठी आणि सर्व भक्तांसाठी धाव घाली आई आवाज बरोबर नाही ना आवाज जरा विको कमी करा आणि शेवटच्या माणसाला नीट ऐकायला गेलं पाहिजे असं करा विठाला सर्व ग्रामवासी मंडळीने
आपल्या कष्टार्जनातून प्राप्त झालेलं धन ते समर्पित करून संचित जे अशी मंडळी आहे, सदस्य मंडळी, अध्यक्ष मंडळी, त्यांनी उत्तम अशा प्रकारचं मंदिर आपल्या ओळगा गावामध्ये स्थापन केलेलं आहे. त्या सर्वांना आई लक्ष्मीच्या माध्यमातून कृपा आशीर्वाद. आई धावते, आलं तर लक्षामध्ये, धाव घाली आई. आणि येत का वेळ लावतेस काही कळत नाही, कारण येण्यासाठी काय पाहतेस माझ्याकडे लवकर ये, काही पाहू नकोस. आलं तर लक्षामध्ये, माझे गुणही पाहू नको, माझे दोषही पाहू नको. यदा कदाचित माझ्याकडनं भक्ती कमी झाली असेल तेही पाहू नको. माझ्याकडून तुझं स्तवन कमी झाला असेल, यदा कदाचित तुझ्या भक्तीमध्ये माझ्याकडून विलंब झाला असेल, ते काही पाहू नकोस. आता पाहती सकाळी, काय पाहत आहेस आई तू माझ्यासाठी येण्याला, म्हणून धावते धाव घाली आई. आता पाहते सकाळी, हे तुकोबार आहे अभंगाच्या द्वारा स्पष्टीकरण करतात. कारण ये म्हणून आई साहेबाला आवाहन करतात, आलं लक्षामध्ये. आणि देव देवी याच्यामध्ये भेद नाही. हा अभंग अभेद तत्वाचा अभंग आहे. याच्यातच देवी आहे, याच्यातच देवही आहे, आलं लक्षामध्ये. अभेद तत्व, जसं नाथ महाराजाचे अनेक अभंग अभेद तत्वाचे आहेत. ज्ञानोबाऱ्यांनी अभेद तत्वांचं दर्शन महाराज अमृतानुभवामध्ये दिलेलं आहे. ऐशी ती निरुपाधिके जगाचे जनके ज्ञान मिले देवदेवी. कारण देव आणि देवी एकच, आलं लक्षामध्ये. तद्वत पांडुरंगाला देवी समजून आणि देवीलाच पांडुरंग समजून तुकोबार आहे, धाव घाली आई. एरवी तरी भगवान परमात्मा हिच्यावत या जगतामध्ये जेवढीही महाराज चैतन्य शक्ती असेल त्या सर्व जीवांची आई आहे, आलं लक्षामध्ये. भगवान परमात्मा आई असल्यामुळे नाथ महाराज माझे माय बापो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. कोण आहे देव? माय आहेत, आलं लक्षामध्ये. देव कोण आहेत? माय आहेत. आणि देव माय आहेत या तत्वाचं चिंतन मंथन करत असताना आपल्याला मूळ स्वरूपामध्ये जावं लागल. आपल्याला या आईनं 9च महिने ठेवलंय महाराजाला लक्षामध्ये. जन्मदेती आईनं आपल्याला किती महिने? 9 महिने वास्तव्य दिले इथं उदरामध्ये. पण अनाधी कालापासून माझे मायबाप हो त्या परमात्म्याने त्यांच्यामध्ये या जीवात्म्याला वास्तव्य दिलेलं आहे. तर जीवात्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. ममंसे जीवलोके जीव होत सनातन विश्वाचा आत्मा हे भगवान परमात्म्याचा अंश आहे. आणि अंश त्याच्या व्यतिरिक्त राहू शकत नाही. म्हणून तूच आई आहेस, तूच बाप आहेस, आलं लक्षामध्ये. आईला इथे निमंत्रण दिलेलं आहे, धाव घाली आई. आता पाहतेस काही, कारण फार पाहत बसू नकोस. फार पाहत बसण्याची आता वेळ राहिलेली नाही. का तर माझ्या पोटामध्ये फार अशा प्रकारची व्याकुळता निर्माण झालेली. धीर नाही माझे पोटी, आता धीर नाही, मी शांत बसू शकत नाही, आलं लक्षामध्ये. अधीर झाले माझं मन, अधीर. माझ्या पोटातूनच तुझ्यासाठी असं एकदम उकळल्यासारखं तू आलीच पाहिजे. पोटातून बोलतात ते होटातून बोलत नाही, कारण पोटातच होटात येते महाराजांच्या लक्षामध्ये. ज्ञानोबा तुकोबारांच्या पोटात भगवंताविषयी काय महाराज तातडी आहे, अधीरता आहे. म्हणून पोटावर शब्द आला, धीर नाही माझे पोटी. आणि तुझी वाट पाहण्यामध्ये, जसं माझे मायबाप हो रामायणामध्ये प्रभू रामचंद्रासाठी सीताईला 6 महिन्यापर्यंत माझे मायबाप तिथे वाट पाहावं लागली. वियोग निर्माण झाला ना.
अतिशय वियोग की ज्या वियोगामध्ये आई साहेबांना पाण्याचा थेंब ग्रहण केला नाही, अन्नाचा कण ग्रहण केला नाही, सातत्याने श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम, राम 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 राम. किती महिने? 6 महिने. अलग लक्षामध्ये. प्रल्हादाने सुद्धा 6 महिने ओम नमो भगवती वासुदेवाय, ओम नमो भगवती वासुदेवाय. नारदाने सुद्धा 6 महिने ओम नमो भगवती वासुदेवाय. पण ज्या आई साहेबांचा दरबार आपण उभारलेला आहे, ज्या आई साहेबाला आपण प्राण प्रतिष्ठा करून महाराज आपल्या गावाची आई म्हणून स्वीकारणार आहोत, त्या आईनं आजन्म अशा प्रकारची तपस्या केली महाराज. ती कुठं? सागरामध्ये. कुठं? सागरामध्ये. भगवान परमात्म्यानेच माझे माय बाप हो ही सद्बुद्धी इंद्राला सोपवून की, इंद्रजी तुम्ही काय करा, सागराच्या मध्ये अमृत आहे आणि ते अमृत स्वीकारल्याच्या नंतर, सेवन केल्याच्या नंतर आपली सगळी देव मंडळी आहे ही आयुष्यवान बनेल, याला मृत्यूची भीती राहणार नाही आणि मग आपल्याला राजेंद्रराव हल्ला करता येईल. अलग लक्षामध्ये. अमृतासाठी भगवंताला माहित होतं त्याच्यामधून अनेक उपक्रम बाहेर येणार आहेत. सागर मंथन करत असताना देव आणि ऋचाने वासुकीला 2 बाजूने धरलेला आहे रविदोर म्हणून. मंथन चालू आहे. मंथनामध्ये पहिल्यांदा वर कोणी आला असेल तर लक्ष्मी रत्नातलं प्रथम रत्न आहे लक्ष्मी. क्षीरसागर मंथन करत असताना म्हणून मुलीला मुलगी न म्हणता
कन्या रत्न असं म्हणलं जातं. काय म्हणावं? कन्या रत्न. पण आता सर्वसामान्य लोकांना रत्नाची पारख राहिली नाही महाराज. वास्तविक स्वरूपामध्ये ते रत्नच आहेत आणि त्या रत्नाच्या माध्यमातून महाराज अनेक रत्नांची प्रसव झालेली आहे. लक्षामध्ये म्हणजे देवकी ही कन्या रत्न आहे देवकांची. त्या देवकीच्या माध्यमातून भगवान परमात्म्यासारखं रत्न प्रसवलं महाराजांना. लक्षामध्ये देवकीच्या माध्यमातून यशोदा रत्नच आहे. एका रत्नाचं पालन केलं महाराज यशोदा मातेनं. कौशल्या रत्नच आहे. प्रभू रामचंद्रासारख्यांना आई साहेबांच्या पोटी जन्म घ्यावा लागला म्हणजे रत्नाची खाण आहे. कोण कोण? कन्या. जितने भी कन्या हो वो पूरी रतन की खान है. इस जगत में जो जो कोई जन्म पाता है वही माताओं के उदर से जन्म पाता है. इसलिए वो रत्न होते. तुम्ही सगळे रत्न आहात आणि त्या रत्नातलं मूळ रत्न महाराज लक्ष्मी आहे. लक्ष्मी कौस्तुभा पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा धन्वंतरी चंद्रमा गाओ सुरासुर गजो गाओ सुरासुर गजो धन्वंतरी चंद्रमा आई जगदंबा लक्ष्मीच्या मूर्ती प्रांत प्रतिष्ठेच्या माध्यमातून आपण सर्वांनी एक लक्ष करायचंय आणि ते लक्ष करण्याचं आमचं चिंतन फार वेगळं आहे. आपल्या भारत भूमीमध्ये कोणत्याही महिला कोणत्याही मुलीला कोणी कलंकित करता कामा नाही. लक्षामध्ये कलंक लागू नाही. कारण ते निष्कलंक असले पाहिजेत, ते सुरक्षित असले पाहिजे आणि ते पूजनीय असले पाहिजे. काय असले पाहिजे? पूजनीय असले पाहिजे. ज्याने ज्याने नर्मदा परिक्रमा केला महाराज, नर्मदेचा नियम आहे पहिले कन्यापूजन. कोणाचं पूजन? कन्यापूजन. नर्मदा परिक्रमा करून वापस आल्यानंतर कन्यापूजन. एवढ्या कन्या महत्वाच्या आहेत. सकाळी सकाळी जर आपण एखाद्या कन्येचं मुखचंद्र पाहिला, अगदी दिवसांचा प्रवास महाराज 12 घंट्याचा प्रवास व्यवस्थित पार पडतो. एवढं कन्येमध्ये सामर्थ्य आहे. आणि ही कन्या आहे कोणाची? रत्नाकर नागावाच्या सागरांची कन्या. कोणाची? रत्नाकर नावाचा सागर येतो गुजरात मध्ये, त्याची कन्या माझे मायबाप हो. पण अनुष्ठान केलं कोणासाठी? ज्याच्यासाठी वेदाला मंथन करावं लागलं, श्रुतीला मंथन करावं लागलं. वेदाला पुसू नका बाई कळणेच नाही, वेदास काय कळले, वेदाला कळलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती एक गोविंदो. त्या भगवंताला सगुण म्हणावं.
का निर्गुण मानावं? दोन्ही अंगानं तोच आहे. श्रुतीने भरपूर चिंतन केलं, वेदानं चिंतन केलं, आणि असा वेद श्रुतीच्या माध्यमातून शाश्वत असणारा विटीवरती उभा आहे माझी माय बापू, आणि त्या परमात्म्याची सेवा करण्याचा अंगीकार आई साहेबांना केला. कसा? लक्ष्मी सागरातून वर आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये वरमाला आहे, ती कोणाला घालायची आहे? लक्ष्मीचा भरता कोण? निवड योग्य केली महाराज. एक लाईन देवाची, दुसरी गंधर्वाची आहे, एक ऋषी महात्म्यांची, दुसरी रजिंतराची आहे. नेमकं महाराज सर्वांकडे पाहिलं, पण मुळामध्ये ज्याच्याकडे आधी नाही, व्याधी नाही, उपाधी नाही, उपाधी रहित असणारा परमात्मा, व्याधी रहित असणारा परमात्मा, आधीरहित असणारा परमात्मा, जन्म मरण रहित असणारा परमात्मा, आणि जिथे कोणत्याही विषयाचा अंकुरच महाराज इथे निर्माण होत नाही, अशा त्या पवित्र परमात्म्याला लक्ष्मीने माळ घातली माझे माय बापू. आणि माळ घालून नेमकं भगवंताचं श्रेष्ठत्व का आकाशामध्ये आहे तर लक्ष्मीला कळलेलं आहे. आजही आपण असंख्य तिथे जातोय देवाकडे, मग गेल्यावर कपाळाला कपाळ लावतो का? मग कुठे लावतो? चरणाला. म्हणून लक्ष्मी आई साहेबांना पाय लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मी मातेनं भगवंताचे पाय जवळ घेतले आणि ते पाय धुतले आणि धुवून भगवंताला प्रार्थना केली, ही प्रभू मला पायाच्या वेगळं करू नका. पायाचा अधिकार पाय लक्ष्मीच्या हाती. म्हणून जेवढ्या जेवढ्या लक्ष्मी आहेत, कारण बोल भाषा आपल्या महाराष्ट्राची आणि कर्नाटकातली वेगळी आहे. ज्ञानोबारायांनी ज्या भाषेला फार मोठा अलंकृत केलं महाराज, माझी मराठीची नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू करी, घेणे देणे सुखाची वरी हो दया जगा. मराठी भाषेमधलं वाङ्मय सांगत असताना मला मराठा बोल कौतुक, माझा मराठा बोल कौतुक, माझा मराठा बोल कौतुक, आमचं बाप गाजंगे, आमचं
आई श्री अक्षरे रविके विरवीणा आई श्री मध्य महाराष्ट्रामध्ये उच्चार केला जातो बाया. कोण? बाया. बर, हे सातारा कोल्हापूर उच्चार करतात बायका. बायकाच सांगा केवढा आणि विदर्भ प्रांतामध्ये लक्ष्मी म्हणतात. लक्ष्म्या. विदर्भ प्रांतामध्ये लक्ष्मी लक्ष्म्या. लक्ष्म्यांना जेवायला द्या, लक्ष्म्यांना निमंत्रण द्या, लक्ष्म्या बोलतात. अलग लक्ष्यामध्ये आहेतच त्या लक्ष्म्या. लक्ष्मी कोण आहेत? आता महिला शब्द हे फार पवित्र आहे. कसा पवित्र आहे? पृथ्वीला मही म्हणतात. पृथ्वीला काय म्हणतात? मही. आणि या महीचं दुसरं स्वरूप असणाऱ्या महिला अलग लक्षामध्ये. म्हणून हा महिला शब्द अतिशय पावन शब्द आहे. महिला आणि या जगातल्या मही हे संपूर्ण विश्वाला जननी म्हणून आहे, जन्म देते. वृक्षाला, पक्षाला, अन्न कणाला, तृण कणाला तो आम्हाला जन्म देणारी कोण आहे? मही आहे. अलग लक्षामध्ये. आणि आपणाला जन्म देणाऱ्या महिला आहेत. अलग लक्षामध्ये माझे माय बापू. पण महिला हे लक्ष्मीच आहेत आणि मही लक्ष्मीच आहे. कारण संयुक्त आपल्या भारत देशामध्ये लक्ष्मी यांचा सण ज्या वेळेला येतो भाद्रपदामध्ये, तेव्हाच लक्ष्मी उभारल्या जाते. आहे ना? लक्ष्मी करता ना तुम्ही भाद्रपद महिन्यामध्ये. मग लक्ष्मी कशाची असते? कशाची आहे का नाही? मग हे मातीचा कण किती पवित्र आहे, हेच लक्ष्मीचं स्वरूप आहे. ज्या वेळेला सीता राम अवतार पूर्ण झाल्याच्या नंतर कुठं संचार केला सीता ना? पृथ्वीमध्ये. मग हे कोण आहेत? पृथ्वी स्वरूपच आहे आणि पृथ्वीचाच अवतार महाराज लक्ष्मी आहे. मग पृथ्वी काय देऊ शकत नाही, काय करू शकत नाही आणि काय सहन करू शकत नाही? पृथ्वी सारखं शांतता जगाच्या पाठीवर कोणी नाही महाराज कोणाकडे. अपार शांतता पृथ्वीमध्ये आहे. पृथ्वी शांत आहे. पृथ्वी अनंत महाराज औदार्य संपन्न नटलेली आहे. पृथ्वी मातेचा औदार्य या जगात कोणी मोजायला बसलं नाही महाराज. तिच्यामध्ये किती फळे आहेत, किती फुले आहेत, किती वृक्ष आहेत, कोणत्या कोणत्या तणाच्या खाणी आहेत, कोणत्या कोणत्या धान्याच्या खाणी आहेत, कोणत्या कोणत्या प्राण्यांच्या खाणी आहेत, कशा कशा नद्या वळण घेऊन वाहतात, कसे कसे पहाड पर्वत आहेत माझे माय बापू. आणि तेच पृथ्वीचं स्वरूप असणार कोण आहे? लक्ष्मी आहे. आणि म्हणून लक्ष्मी मातेनं जसं भगवान परमात्म्यांच्या पायाजवळ पाय धुणे, पाय सेवा करणे, पायाची सेवा करणे, तसं जेवढ्या समोर आणि पाठीमाग बसलेल्या माझ्या माता आहेत लक्ष्म्या, त्यांना विनंती
त्यांचे पाय दुखोत न दुखोत पैशावर आल्याच्या नंतर 5-10 मिनिटं तरी मालकाची पाय दाबी जाईल. तुम्हाला हात जोडून विनंती, 5 मिनिटं मालकाच्या पायाला स्पर्श करणे आणि नेम ठेवा उद्यापासून 2 टाइम आपल्या पती परमेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. चला, कोण कोण हातवरी करता? त्याचे नाव लिहून घ्या. ते हातवरी केले त्यांचे नाव लिहून घ्या. त्यांना पारितोषिक द्यायचंय. काय खरंय? एक क्षण सुद्धा आपला मालक इकडे तिकडे गेलेला सहन करीत नाही. ज्ञानोबा म्हणतात, गावा गेलिया वल्लभो पतिव्रतेचा विरशोभो आणि लाभो सारिखात माने. का? पती दर्शनामध्ये फार महत्व आहे बर काय. पती हा पतीच आहे, पण हे कोणाला वरदान आहे? लक्ष्मीला आहे, माझे मायबाप हो. आणि त्या लक्ष्मीचे पाय आपल्याला सर्वांना माहित आहेत. लक्ष्मीचे पाय सुवर्णाचे आहेत महाराज. कशाचे? सुवर्ण कमळातून जन्माला आले सुवर्णाचे पाय आहेत. तुमचे पाय सोन्याचे आहेत बर काय. पहिल्यांदा सोयीर संबंध करत असताना अगोदर काय पाहतात? पाय. ते बी कसे? कुंकवाच्या पाण्यात भिजवायचे आणि तिला 11 पावलं चालायला लावायचं. जर त्या पायाच्या मधल्या भागची जागा जर कोरी असेल तर निश्चितच बरी आहे. सगळं स्पेशल असेल हायवे. असू द्या, तो भाग आहे. आता तसंही मिळणं कठीण झालं महाराज. आजचा विषय आहे, स्नान झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं, नित्यनेम कुठे करावा? करू कुठं तरी. नित्यनेमामध्ये आम्हाला अडचणी, बकरी जमणार नाही, कोंबडी जमणार नाही, अंगण चांगलं पाहिजे, सड्याचं पाहिजे किंवा मंदिर पाहिजे. एक अंगण भेटलं, त्या अंगणात नित्यनेम झाला आणि संपूर्ण आरती वगैरे झाल्यावर त्या अंगणातल्या अंगणिका आल्या, अंगणा आल्या आणि त्या म्हणतात, आमच्यावर कृपा करा बाबाजी. म्हणलं, आम्ही कृपा करणारे नाही, कृपा करणार विटेवर आहे. तो कृपा करतो. आलं लक्षामध्ये? नेमकं करायचं काय? त्यांचा 35 वर्षाचा मुलगा होता. ते म्हणले, सुनबाई आली पाहिजे. म्हणलं, येईल काय, आषाढीच्या वारीपर्यंत येईल. चालत लक्षात देईल धरा. महाराज, लय महाग झालं हे धन, अतिशय महाग. काय पूर्वीच्या काळात बरं होतं महाराज. आलं लक्षामध्ये? म्हणून जरा सांभाळायचं माझे माय बापू. हे आई, माझ्यासाठी येण्याला वेळ करू नकोस. धाव घाली आई आता पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी. आणि तुझी वाट पाहून माझे माय बापू आता वाट पाहू किती, आता वाट पाहू किती, देवा लक्ष्मीचा पती, देवा आता वाट पाहू, आता वाट
माहित आहे भगवान परमात्म्याला निमंत्रण दिलं, त्यांची आराधना केली तर एकटी येत नाही, ती लक्ष्मी सह येतात. आलं का लक्षामध्ये? आणि लक्ष्मी एकटी येत नाही महाराज, एकट्याने फिरत नाही ते. तुम्ही पण लक्ष्मी म्हणजे एकटी फिरत ना, डबल सीट कोण फिरतो एकट? आता दुसऱ्यांदा मी चिंतन केलं, दुसऱ्यांदा बेळगावला येताना दोघांनी यायचं. आलं का लक्षामध्ये? त्यात काही भाव असेल महाराज, भगवंताने यावं आणि माझी जी अधीरता आहे त्याच्यामध्ये धीर द्यावा. धीर नाही माझे पोटी, झालो वियोगी हिमपुटी. महाराज जेवण नाही, पाणी नाही, नेने तहान भूक नाही, लाज अभिमान, नेने तहान भूक नाही, लाज देवकी नंदन माय, पायर उभाला संसारू तहान लागली याची आठवण होत नाही, भूक लागली याची आठवण होत नाही, कुणी मान अपमान काय केलं हेही कळत नाही. नेने तहान भूक नाही, लाज अभिमान. का? त्या परमात्म्याने मला वेद लावलेला आहे. वेधिले जनार्दने देवकी नंदन गे माय, त्याच्यासाठी मला काही आवडत नाही. दुसऱ्या तुकोबाऱ्यांच्या अभंगात म्हणतात ते, आलं का लक्षात? सुखसे गोड चिता न लगे अनेक, नाठवे घरदार तहान पळाली भूक, नाठवे घरदार तहान पळाली भूक.
अतिशय आधीर झाले देवा माझं मन. मला तहान भूक झोप सुद्धा लागत नाही. माझे माय बाप हो सुख असे गोड न लगे. महाराज आणि काही गोड लागत नाही, फक्त तू पाहिजे तू. म्हणून लवकर ये भगवंता, हे आई लवकर ये. म्हणून महाराज धीर नाही माझे पोटी. आणि असा वियोग झालेला माझे माय बापू. त्या वियोगाने मी हिमपोटी झालो, सुकून गेलो. आलं लक्षात. जी गजेंद्राची अवस्था झाली होती माझे माय बापू, तीच माझी अवस्था झालेली आहे. सीतादेवीची अवस्था झाली तीच माझी अवस्था झालेली आहे. लक्षामध्ये माझी जी मीराबाईची अवस्था झाली होती ना, तीच माझी अवस्था झालेली आहे. किंबहुना तो गोकुळ सोडून द्वारकेला ज्यावेळेला आलास आणि जी राधिकेची अवस्था झाली महाराज लक्षामध्ये. कारण राधिका बोल सुद्धा नव्हती, मौन, शब्द बाहेर निघत नव्हता माझी मायबाप हो. कारण काय करावं हे कळत नव्हतं. खुंटली जाणीव काही खुंटली जाणीव बोलणं सुद्धा माझं स्तब्ध झालंय. आता माझ्या वाचेला शब्द येत नाही. खुंटली जाणीव, कसं तुला जाणावं हे मला कळत नाही देवा. काही बोलण्याची आता तुला जसं कळेल तस तुझं वाटे आता. ते करी अनंता. कसा येणार आहेस, कधी येणार आहेस, पण लवकर ही तुला माझी विनंती आहे. का माझे माय बाप हो. कारण फार हाल वाटते माझ्या मनाला माझे माय बाप हो. कारण मला शीतळ करा जरा असं येऊन काय करा करी हो. आणि
बहु झाली हळहळ. आता हळहळ तर आपणाला झाली आहे, पण आपली हळहळ केवळ 4 पैसे जोडण्याकडे धावते. काय कारण आपलं जे पंचीकरण आहे महाराज, 5 पंचांचं डिपार्टमेंट, हे एकमेकाशी मिळून नाही. याला वेगळं आवडते, याला वेगळं आवडते. हिला तर हिनं तर रेषा उल्लंघन केली आहे. काय मला सांगा, भारतासारखा देश नाही, हिंदू सारखा वेश नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, तुकोबराय सारखा संत नाही, आणि वारकरी संप्रदायासारखा जगाच्या पाठीवर कोणता पंथ नाही महाराज. कळलं ना? कळलं लक्षामध्ये. या भूमातेच्या माध्यमातून अनेक पदार्थ जन्माला येतात, नाही की जे कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जिभेपर्यंत पोहोचले नाहीत, तरी पण महाराज मुख्य प्राण्यांची हत्या करण्याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? प्रचंड हत्या वाढली का नाही? सामान्य लघु पक्षापासून ते गायीपर्यंत मजल पोहोचली लोकांची. नांगराव तोडणाऱ्या बैलापर्यंत मजल पोहोचली का नाही? हे थांबायचं असेल तर प्रत्येक हिंदुस्थानातल्या हिंदूने विचार करायला पाहिजे, अहिंसा परमधर्म हा, आम्ही हिंसा करणारे नाही. का तर आमची आई दुधाळ आहे. आमच्या आईनं अनेक प्रकारचं अन्न आम्हाला दिलेलं आहे, अनेक प्रकारची फळफ्रुटी दिलेली आहे, अनेक प्रकारचे रस देणारी आहे. ऊसातून गोड रस देतो, आंब्यातून मधुर रस देते, लिंबातून आमखर रस, अनेक रस हिच्यामध्ये आहेत. अनेक वेगळ्या वेगळ्या वर्णाचे सुगंधित फुलं आम्हाला महाराष्ट्र दर्शनाला देते. आणि एवढं देऊन जर आम्ही हत्या करत असेल, सर्वात महत्वाचं आहे माझे मायबापू, कारण ज्ञानोबराय तुम्हाला सांगितलं, पण आपलं बोलतो आणि त्याचा काय करत नाही, विनियोग करत नाही. विनियोग जर नाही केला तर ते खराब होऊन जाईल ना, सोडून जाईल, नासून जाईल. ज्ञानोबरांनी सर्वांना सांगितलं, सर्वांगाने निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, याच्यात डुबून राहू नका. इंद्रिया सवडी लपू नको, तया शांत करण जिता, सकळ काम उपाशांता, परमात्मा परोता दुरी नाही. म्हणून अगोदर जिभेला जरा सोळण लावा की हे जरा आत राहाय, बाहेर निघू नकोस. घरातलंच खाय, बाहेरच चाखू नकोस. योग्य ते बोल, अयोग्य बोलू नको माझे माय बापू. दुसऱ्यांदा डोळ्याला वळण लावायचं आहे. भगवंताचं स्वरूप पहा, अन्य काही पाहू नका. कानाला तेच वळण लावा, भगवंताची गुणगान ऐका, बाकी काही ऐकायचं नाही. आणि पायाला तेच, सर्व इंद्रियाला जर आपण अंकित केलं तर निश्चितच महाराज जे लक्ष्मीला फल प्राप्त झालं तेच पायातनाला प्राप्त होणार आहे. विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, जय विठोबा रुकुमाई, जय विठोबा रुकुमाई, जय विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई, विठोबा रुकुमाई.
भगवंता, तुझ्या प्राप्तीसाठी, तुझ्या दर्शनासाठी मी आयुष्यात कोणत्याही वैभवाची अपेक्षा केली नाही. जसं भगवंताने अर्जुनाला उपदेश केला तोच उपदेश म्हणी मानसी धरून आहो. अंतक्ष सुतीर दक्ष उदासीन गतवता सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समप्रिया. काहीच अपेक्षा केली नाही रे. इंचभर जमीन घेतली नाही होती ती विकली, घेतली नाही. लक्षामध्ये लोकांचे हात टाळी वाजवताना पाहिजे पण माझ्या झोळीत काही टाकताना मी त्याची अपेक्षा केली नाही. जयाची ठाई पांडवा अपेक्षेची नाही रिघावा ज्ञानाशी चढावा तोची को देवा. पण मला थोडी हळहळ वाटते, बहु झाली हळहळ. आता तू मला शीतळ करणार आहेस का? करियो का? आई साहेबांनी सांगितलेलं आहे शांती परते नाही सुख येर अवघे दुःख येर अवघे दुःख येर अवघे दुःख. मनोरी शांती धरा हे जगदंबे, हे भगवते, मी शांत झालो पाहिजे. करियो शीतळ, मला शांत कर. फार हळहळ झाली, बहु झाली हळहळ. कशासाठी? त्याच्यासाठी की हे डोकं, हे मस्तक, आलं की लक्षामध्ये, हे डोई तुझ्या पवित्र पायावर कधी कधी ठेवलं असं मला वाटते. माझे बापू ज्ञानेश्वर 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 माऊली. हा हा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.